पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, जयांचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे। सारस्वतागवे जिव्हेशिये, वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे। रस होती ओळंगणे अक्षरासी, भावाचे अवतरण अवतरविती निज खूण। हातातडे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय जय हृदय वसो निठाय। तै एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारो निआता। सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्, आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्, आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। भगवान संत सम्राट माऊलींच्या अहेतुकी अनुकंपेमुळं तुम्ही आम्ही सर्व या पावन पर्वामध्ये जिवंत आहोत। आपले श्वासोच्छ्वास चालू आहेत, ते लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नाहीत। याचं कारण आपण आपल्या जीवनाचं परम मंगल जेणेकरून होईल आणि जे आपल्या मंगलाचं निश्चितपणे कार्यकारण भावाने किंवा नियत साध्य साधन भाव ज्याच्यामध्ये कथन केलेलं आहे, अशा प्रकारचं अलौकिक ज्ञानोबारायांचा आपल्याशी चाललेला आत्मसंवाद तो आपण या ठिकाणी श्रवण करण्यास प्रवृत्त झालो। हे आपल्या जीवनातील परमभाग्याचे क्षण आहेत। आत्तापर्यंत आपण हा जो श्लोक आहे, अमानित्व, अदंभित्व, अहिंसा, शांती, आर्जव, आचार्योपासना, शौचम, स्थैर्य, हे 8 गुण जे आहेत ज्ञानीपुरुषाचे, ते 8 लक्षणं आपण पाहिली। आता शेवटचं जे लक्षण आहे या श्लोकामधील ते आहे आत्मविनिग्रह, म्हणजे आपल्या आत्मा, या आत्मा शब्दाचा अर्थ या ठिकाणी अंतःकरण असा आहे। आत्मा विनिग्रह म्हणजे आत्म्याचं म्हणजे अंतःकरणाचा निग्रह, अंतःकरणावर विजय मिळवणं। अंतःकरण जे आहे ते अंतःकरण आपल्या वशीभूत करणं। आता या ठिकाणी आत्मा शब्दाने अंतःकरण तसा तो इंद्रियादिकांचाही उपलक्षण आहे, म्हणजे अंतःकरणाचा जसा निग्रह करायचा तसा इंद्रियांचाही निग्रह केला पाहिजे। तर त्याच्याविषयीचं जे इंद्रियार्थेषु वैराग्यम, याच्यामध्ये पुढच्या श्लोकामध्ये त्याचं विशेष करून विस्ताराने भगवान माऊली वर्णन करणार आहेत। आता या आत्मविनिग्रह पदाविषयी ज्ञानोबाराय सांगतात। ओवी क्रमांक 501। आतापर्यंत आपल्या 500 ओव्या झाल्या, आता 501 क्रमांकाला आरंभ होतो। आणि ईसाळू जैसा घरा, का दंदिया हातीयेरा, न विसंबे भांडारा, बद्धकू जैसा। माऊली आता हा जो मनोनिग्रह करायचा
मनाला ताब्यात ठेवायचं, मनाला वशीभूत करायचं, त्याचा प्रकार सांगत असताना माऊली काही उदाहरण देतात. याविषयी मनुष्य किती सावधान असला पाहिजे मनाचं निग्रह करण्याविषयी. तर त्याविषयी सांगतात की ईसाळू जैसा घरा. ईसाळू म्हणजे ब्रह्मराक्षस. तो ब्रह्मराक्षस जैसा घरा न विसंबे, तो आपल्या घराला विसंबत नाही. म्हणजे ब्रह्मराक्षस ज्या ठिकाणी राहतो, आजही काशीमध्ये असे काही ब्रह्मराक्षस असणारे वाडे आहेत की त्या वाड्यामध्ये कोणी जात नाही. अनेक प्रकारचे मांत्रिक तांत्रिक त्यांनी प्रयत्न केले, परंतु तो ब्रह्मराक्षस निघत नाही. कारण तो घरा न विसंबे, तो ज्या घरात वास्तव्य करतो तिथं तो ब्रह्मराक्षस कधीही त्याला विसरत नाही. दुसरा इथं ईसाळू म्हणजे सर्प जो आहे तो बदला घेणारा प्राणी आहे असं ज्ञानोबा यांनी सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी तो ज्याने त्याला काही त्याचा अपराध केला तर त्याचा बदला घेण्यासाठी तो ईसाळपणाने म्हणजे ईर्ष्याळूपणाने तो कधी त्या माणसाला विसरत नाही. असं सांगतात की 10 माणसं एकमेका शेजारी झोपले असताना बरोबर तो सर्प येऊन त्याच मनुष्याला दंश करतो. म्हणून पुढं सांगणारच वैर जन्मांतरीचे सर्पा म्हणून नवचे. मागच्या जन्मातलं जरी वैर असलं तरी या जन्मात तो सर्प त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही, सूड उगवतो. त्याप्रमाणे इथं ब्रह्मराक्षस जो आहे किंवा सर्प जो आहे तो जसा घराला विसरत नाही, किंवा दंदिया हतियेरा, किंवा दंदिया म्हणजे योद्धा, युद्धावर जाणारा योद्धा, हतियेरा न विसंबे, आपल्याकडं असणारं जे हत्यार ते कधी त्याचं विसरून राहत नाही. किंवा न विसंबे भांडारा बद्धकू जैसा. बद्धकू म्हणजे अत्यंत लोभी पुरुष. तो आपलं भांडार म्हणजे आपला खजिना, त्या धनाच्या खजिन्याला कधीही विसरत नाही. का एकलवतिया बाळका वरी पडवणी ठाके अंबिका, मधुविषयी मधुमक्षिका लोभिनी जैशी. एकलवतिया बाळका. अगोदर माऊली उदाहरणं देऊन सांगतात आपल्याला, पुढं आत्मनिग्रह कसा करावा याच्यासाठी उदाहरणं सांगतात. किंवा एकलवतिया बाळका, एकुलतं एक आईला असणारं बाळक आणि त्या बाळकावरी अंबिका पडवणी ठाके, त्या बालकावर ती आई पडून राहते, म्हणजे तिचा जीव त्याच्यावर पडतो, म्हणजे ती त्या बाळाला कधीही विसरत नाही. मधुविषयी मधुमक्षिका लोभिनी जैशी. किंवा मधुविषयी म्हणजे जो मध असतो त्याच्याविषयी एक एक कण गोळा करून तो मधाचं पोळ जमवलेले अशी ती जी मधुमक्षिका म्हणजे मधमाशी, ती कधी इतकी लोभी असते की त्या मधाच्या पोळाला ती कधीही विसरत नाही. अर्जुना जो या परी अंतकरण जतन करी, निधी उभे ठाकोद्वारी इंद्रियांच्या. जो खरा साधक आहे किंवा ज्याला जीवनात परमात्मा प्राप्ती करायची आहे, आपल्या जीवनामध्ये खरी सुखाची उत्तरोत्तर वृद्धी करायची आहे, जीवनात दुःखाचा ऱ्हास करायचा आहे आणि आपल्याला रम्य समाधान प्राप्त करायचं असे आहे, तर त्याचं जीवनचर्या कशी असावी याविषयी माऊली सांगतात की अर्जुना जो या परी अंतःकरण जतन करी, नेदी उभे ठाकोद्वारी इंद्रियांच्या. हे अर्जुना, जो या परी जो याप्रमाणे अंतःकरण जतन करी, आपल्या अंतःकरणाचं मनाचं बुद्धीचं चित्ताचं जतन करतो, सांभाळतो, म्हणजे त्या अंतःकरणाच्या विषयी अत्यंत सावधान असतो. कशासाठी इतका सावधान असतो? नेदी उभे ठाकोद्वारी इंद्रियांच्या द्वारा त्याला उभंसुद्धा राहू देत नाही. म्हणजे ते अंतःकरण जर इंद्रियांच्या द्वाराकडं गेलं तर इंद्रियांच्या द्वारा ते विषयाकडं जाईल आणि शब्द स्पर्श रूप रस गंध यांच्या ठिकाणी सुखाचा शोध घेईल आणि त्याच्यासाठी ह्या इंद्रियांना रात्रंदिवस राबवेल आणि त्याचं फल म्हणून दुःखच पदरात घेईल. म्हणून हे सर्व कोणावर अवलंबून आहे? अंतःकरणावर अवलंबून आहे. म्हणून मनुष्य तुकाराम महाराज म्हणतात की ज्या वेळेला मनाची वृत्ती निर्माण होते तिथंच मी त्याला ठेचून टाकतो. म्हणजे या ठिकाणी जेथे जेथे जाय मन तेथे तेथे नाही तेथे पाय भावीनं आशेन या समाधाने पूजा मने करेन. जर ते मन या ठिकाणी परमात्म्यापासून निघालं आणि इंद्रियांकडे गेलं तर ते आपल्याला विषयांच्यामध्ये पाडणार आणि आपल्याला दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अगोदरच अत्यंत सावधान राहतात की जिथं जिथं वृत्ती निर्माण होते त्याच वेळेला त्या वृत्तीला त्याच ठिकाणी शांत करायचं किंवा त्या वृत्तीला
परान्मुख करायचं, बहिर्मुख झालेल्या वृत्तीला अंतर्मुख करायचं आणि परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी तिला स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा. त्याला इंद्रियांच्या दारात उभंच राहू द्यायचं नाही, म्हणजे इंद्रियांकडे जाऊ द्यायचं नाही. म्हणे तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. त्याला मनाला सारखा, जसा हत्ती रस्त्यावर व्यवस्थित चालवण्यासाठी तो माहूत त्या अंकुशाचा उपयोग करतो, त्याप्रमाणे आपल्याला ह्या अंतःकरण वृत्ती जेणेकरून इंद्रियांकडे जाणार नाही याच्यासाठी हा प्रयत्नशील असतो. म्हणून म्हणतात की इंद्रियांच्या दारात सुद्धा जाऊ देत नाही. तर का बरं? तर म्हणे काम बागूला ऐकेलं हे आशा शियारी देखेल तरी जीवा टेकेल म्हणून बे. तो म्हणतो हे अंतःकरण इंद्रियांच्याकडे गेलं आणि त्याला काय एकदा विषयाचं ज्ञान झालं की त्या ठिकाणी तो विषय आपल्याला प्राप्त व्हावा अशी इच्छा निर्माण होईल. आणि ही इच्छा एकदा निर्माण झाली की त्याचं रूपांतर काय होईल? कामात होईल, आहे की नाही? मग मी काय करायला लागेल? विषयाचं चिंतन करायला लागेल. याचं मालिका जी आहे ती दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेली आहे. विषय ध्यायतो विषयांपुंसा संगस्तेषोपजायते. विषयांचा अंतःकरणाने ध्यान केलं का त्या विषयाविषयी आसक्ती उत्पन्न होते. विषयान ध्यायतो पुंसा संगस्तेषोपजायते संगात संजायते कामः. त्यामुळं आपल्याला काय होईल? त्या विषयाच्या आसक्तीमुळं अंतःकरणात ती इच्छा उत्कट होऊन त्याचं कामात रूपांतर होईल. आणि मग काम झाला की कामात क्रोधोभी जायते. काम झाला की क्रोध पण निर्माण होईल. क्रोधात भवती सम्मोह. क्रोध निर्माण झाला की मोह निर्माण होईल. आपल्याला देहभावना, विपरीत देहभावना आपल्या ठिकाणी होईल. आणि सम्मोहात स्मृतिविभ्रम. आणि एकदा मोह झाला आपल्याला की मग आपण ब्रह्मरूप आहोत किंवा आपल्या इष्टदेवतेचे उपासक आहोत याचाच आपल्याला काय होईल? विसर होईल. आणि त्यामुळं सम्मोहात स्मृतिविभ्रम. आणि एकदा स्मृतिभ्रम झाला माणसाचा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशा, की त्याला योग्य ज्ञान करून देणारी जी बुद्धी आहे त्या बुद्धीचा नाश होईल. आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. आणि ज्याच्या बुद्धीचा नाश झाला का आपला सर्वस्वच नाश होतो. मनुष्याचा सगळा बुद्धिनाश झाला म्हणजे त्याचा सर्वस्व नाश झाला. म्हणून मनुष्याची पहिली बुद्धी ठिकाणावर असावी, त्याची बुद्धी व्यवस्थित असावी. त्याच्या एखाद्या हाताने खोळा असला, पायाने पांगळा असला, डोळ्यांनी आंधळा असला तरी चालेल, पण त्याची बुद्धी जी आहे ती सतेज किंवा योग्य पदार्थाचं ग्रहण करणारी, ग्रहण त्यागाचा निश्चय करणारी अशा प्रकारची बुद्धी त्याला मरेपर्यंत असावी. म्हणून तो काय म्हणतो? अंतःकरणाचा निग्रह का करायचा? तर म्हणे काम बागुल ऐकेलं. हा काम जो बागुल आहे तर तो काय करेल? ऐकेल. आणि आशा शियारी देखेल. आणि आशा जी आहे हे जर त्या कामाच्या याच्यात गेलं, त्याने ऐकलं, अंतःकरणात काम निर्माण होईल. आशा शियारी देखेल. आणि आशा जी आहे ती एक असणारी जी डांकीन, तर ती काय होईल? हे पाहिल की आपलं अंतःकरण इंद्रियांकडे जात आहे. मग तिची वाट पाहूनच आहे आशा निर्माण होणं किंवा काम निर्माण होणं. आणि एकदा काम किंवा आशा निर्माण झाली का सर्व सुखाची आशा जन्म गेला असं होईल. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, काहीच न करती मज वाचुनी, सज्जन इष्ट मित्र सज्जन तव सुखाची मांडणी, नेनती कोणी आदी अंत. अशी माझ्या जीवाची संपूर्ण त्रिधा तिरपीट होईल. आणि जीवा टेकेल म्हणून बी. मनुष्याच्या अंतःकरणात आशा आणि काम हे दोन विकार निर्माण झाले की जीवा टेकेल म्हणजे त्याच्या जीवावरच बेतलं समजायचं. म्हणजे त्याला प्राणांतिक दुःख निश्चित ठरलेलं आहे आणि त्यासाठी तो म्हणून बी हे, म्हणून त्याला भीती वाटते. बाहेरी धीट जैशी दाटुगापती कळाशी, करी टेहणी तैशी प्रवृत्तीशी. आता सांगतात मग ती अशा वेळेला तो किती सावध असतो याविषयी सांगतात. जैशी बाहेरी धीट. ज्याप्रमाणे एखादी व्यभिचारी स्त्री आपल्या पतीला सोडून व्यभिचाराविषयी धैर्य धारण करते, परपुरुषाच्या सुखाविषयी, परपुरुषाचे सुख भोगे तरी. आणि धीट किती आहे? तर उतरवणी करी घ्यावे शीस. अशा प्रकारचं आपलं जीवाला सुद्धा घाबरत नाही. परंतु दाटुगा पती, परंतु एखादा दांडगा पती असला तिचा तर तो काय करतो? कळाशी
तिला काय करतो, आतमध्ये कोंडून टाकतो, किंवा कळासणं म्हणजे दोराच्या साहाय्याने खोडाबिडी घालणं तिला, तर ते खोडाबिडीत घालून तिला बाहेर पडताच येणार नाही, घरात कोंडून ठेवतो. करी टेहणी तैशी प्रवृत्तीशी, तशी त्याची टेहणी म्हणजे बारीक नजर असते कशावर, प्रवृत्तीविषयी, म्हणजे माझ्या अंतःकरणाला काय करावं वाटतं, या ठिकाणी माझ्या अंतःकरणात कोणती वृत्ती उठलेली आहे, ती जर उठलेली वृत्ती काम किंवा आशा निर्माण करीन तर ती मला निश्चित संकटात घातल्याशिवाय राहणार नाही, अशी सारखी त्याची नजर त्याच्यावर असते. म्हणजे तो अंतर्मुख वृत्तीनं सारखं त्या प्रवृत्तीचं निरीक्षण करीत असतो. सचेतनी वाणेपणे देहासकट आटणे संयमावरी करणे बुजवून घाली. आता ह्या ज्या ओव्या आहेत तिथून पुढच्या आपण किती वेगाने घेतल्या ह्या समजण्यासारख्या आहेत. बरं, याच्यावर फार मोठं व्याख्यान केलं पाहिजे असं नाही, कारण हे आपल्यालाही कळतं आहे. बऱ्याचशा गोष्टी तर आपल्याला अगोदरच माहीत आहे. स्वामी महाराजांनी तर विनोदाने सांगितलं की एक साधू एका घरी आला आणि त्या साधूच्या घरी जेवण केलं. त्या घरी जेवण केल्यावर त्यांना ते म्हणे आम्ही तुमचं खाल्लेलं आहे, तर तुम्हाला काहीतरी आम्ही 2 गोष्टी ज्ञानाच्या केल्या पाहिजे. ते म्हणे ठीक आहे, परंतु एकच गोष्ट आहे की मला ब्रह्मज्ञान आधी अर्ध ब्रह्मज्ञान झालेलं आहे, फक्त अर्ध ब्रह्मज्ञान व्हायचं राहिलेलं आहे. बरं, ते माझी घाई पण नाही, आता नाही तर दमाने कधीतरी पुढच्या जन्मात होईल. तर ते म्हणे अर्ध ब्रह्मज्ञान झाले म्हणजे काय, तर त्यांनी असं सांगितलं की या संपूर्ण हे जे विश्वातले पदार्थ आहे ना ते आपलेच आहेत. हे सर्व विश्व वसुधैव कुटुंबकम, हे सगळं पृथ्वी तलावरचे सगळे जेवढी काय संपत्ती आहे त्या संपत्ती कोणाची आहे, आपलीच आहे, कारण ते आपलंच कुटुंब आहे. तेव्हा मला हे कळलं का सर्व लोकांचं धन ते आपलं आहे, हे मला कळलं. पण आपलं जे आहे ते सर्वांचं आहे एवढं अजून कळलं नाही, असं सांगितलं. तसं याच्यातलं अर्ध ब्रह्मज्ञान हे आपल्याला माहीतच आहे, परंतु त्याच्याविषयी आपल्याला जाणीव करून देतात आणि आपल्याला ह्या अंतःकरणाचा निग्रह वगैरे कसा करायचा ह्या साधनाचं निरूपण माऊली करतात. खऱ्या ह्या गोष्टी ज्या आहे ह्या केवळ ऐकण्याच्या नाही, ऐकून ह्या अनुष्ठानात आलं. ऐकावी म्हण कथा तैशी धरोणी राहे चित्ता, जर आपल्या अंतःकरणात त्या बिंबल्या त्याप्रमाणे आपल्या अनुष्ठानात आल्या तरच ह्यांचा उपयोग होतो. आणि ते करण्यासाठी कालच सांगितल्याप्रमाणे आपल्याला अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही. पण अभ्यासात करत गेलं तर अभ्यासे काचनी चिरा पडे, त्या ठिकाणी आपलं दोरे चिरा कापे पडीला काचनी, अभ्यासे सेवनी विष पडे. विषसुद्धा आपण पचवू शकतो अभ्यासाने. तसं आपल्याला पहिल्यांदा जरी अवघड वाटलं, मनाचा निग्रह, इंद्रियाचा निग्रह ह्या काही साधारण गोष्टी नाही. त्यांनी सांगितलं माये पुढनी बाळक काळे नेता एकुलते एक, का जेवी होय उदक तुटता मिना. जसं माशाला पाण्यातून तडफडायला लागतो तसं जीवाला ह्या विषयांपासून इंद्रियांचं आवरून धरण्यासाठी पुष्कळ कष्ट पडतात. परंतु ते कष्ट जर त्याने सहन केले तर त्याला कष्ट पडतात, परंतु यत्तदाग्रे विषमीव, सुरुवातीला ते विषयासारखं वाटतं पण परिणामी अमृतोपमम. आणि जे लोक विषय भोगामध्ये रममान होतात त्यांना प्रथमतः विषयाचे सुख येथे वाटे गोड, पण पुढे अवघड यमदंड, त्यांना यमयातना सहन कराव्या लागतात. म्हणून मनुष्य जीवनामध्ये जी सामुग्री दिली त्या सामुग्रीच्या द्वारा आपण जर अभ्यास केला तर आपल्याला अमृतत्व मोक्ष प्राप्त होऊ शकतो. म्हणून प्रत्येक मनुष्याने अंतर्मुख होऊन याचा अभ्यास केल्याने त्याला फलप्राप्ती होणार आहे. केवळ श्रवणाने फार झालं तर पुण्य निर्माण होईल, त्याच्यापेक्षा महान अनुभूती ब्रह्मानुभूती त्याला होणार नाही. म्हणून सांगतात की तो कसा असतो तर सचेतनी वाणेपणे देहासकट आटणे संयमावरी करणे बुजवून निघाली. सचेतन म्हणजे आपलं असणारं चेतन असणारं मन, म्हणजे ज्याच्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब केलेलं जे मन आहे त्या मनाचे वाणेपणे, त्या मनामध्ये उणीव व्हावी, म्हणजे त्या मनाच्या असणारे जे संकल्प विकल्पाचा जो विस्तार आहे त्याची वाण व्हावी, म्हणजे ते संकल्प विकल्प थांबावेत. तेव्हा
त्यांचा ऱ्हास व्हावा किंवा त्यांचा संकोच व्हावा. म्हणजे या ठिकाणी आपल्या मनातले चित्ताचं चिंतन, मनाचे संकल्प हे जे आहेत, अहंकार, त्या अहंकाराचा विस्तार, ह्या सगळ्याचा अंतःकरणाचा विस्तार, त्याचे विस्तार कमी व्हावा, त्याचा संकोच व्हावा, हे करण्यासाठी काही थोडं नाही, मन आटोपत असताना हे फार कठीण आहे. त्यांनी सांगितलं की मन किती एखाद्या क्षीरसागराचं मंथन करणं सोपं आहे, परंतु मनाचा निग्रह करणं हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. मेरू पर्वत मुळापासून उखडून टाकता येईल, पण मनाचा निग्रह करणं अवघड आहे. अर्जुनाने 6व्या अध्यायात कैफीत दिले ती चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रह म्हणणे वायोरिव सुदुष्करम. वाऱ्याची मोड बांधणं जितकं अवघड आहे त्याच्याहीपेक्षा अवघड मनाचा निग्रह आहे असं अर्जुन म्हणतो. परंतु भगवान सांगतात की अर्जुना तुझं म्हणणं मान्य आहे, काय असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. हे मन अवघड आहे जरी असलं, परंतु अशक्य आहे मनाचा निग्रह करणं असं नाही, कठीण आहे पण करताच येत नाही असं मात्र नाही. तर त्याच्यासाठी 2च मार्ग सांगितले भगवंतांनी. एक तर अभ्यास करायचा आणि त्याच्यासाठी वैराग्य पाहिजे. ज्याच्या अंतःकरणात वैराग्य आणि ज्याच्या ठिकाणी अभ्यास करण्याचं सात्विक धैर्य आहे त्याचं मन निश्चित आकळल्याशिवाय राहणार नाही. मन त्यासाठी काय करावं लागतं तर माऊली म्हणतात देहासकट आटणे. त्याच्यासाठी तो काय करतो, देहासकट म्हणजे पार ह्या देहाची आटणी करतो. म्हणजे ह्या त्याच्यासाठी देहाला अनेक प्रकारचे कष्ट जरी झाले तरी ते कष्ट तो सहन करतो. आणि संयमावरी करणे बुजवून घाली. आणि ही जी इंद्रिय आहेत काय आहे की शम आणि दम म्हणजे मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह यांचा परस्परामध्ये संबंध आहे. म्हणून आपल्याकडं जे वेदांत शास्त्रामध्ये जी षटसंपत्ती सांगितली, कोणती, शम, दम, श्रद्धा, समाधान, उपरम आणि तितिक्षा, ही 6 साधनं सांगितली. ही एकच का सांगितली, वेगवेगळी का सांगितली नाही तर ज्याच्या ठिकाणी इंद्रियाचा निग्रह असतो तो मनोनिग्रह करू शकतो आणि ज्याच्या ठिकाणी मनोनिग्रह असतो तो इंद्रिय निग्रह करू शकतो. म्हणजे इंद्रियांचा आणि मनाचा दोघांचाही निग्रह करावा लागतो. पण इंद्रिय जी आहेत तर ही इंद्रिय अनंत जन्माचे जे काय आपण विषयभोगाचे संस्कार आहेत त्यामुळे ती इंद्रियांची धाव, विषयाचे ओढी, ती इंद्रिय जी आहे जशी खालारा धावे पाणी भ्रमर पुष्पाचे घाणी. भ्रमर जसा त्या पुष्पाच्या मकरंदाकडे आपोआप ओढ घेतो किंवा पाणी जसं खालच्या दिशेने धावतं त्याप्रमाणे ही इंद्रिय ही नेहमी विषयाच्या दिशेने धाव घेत राहतात. तेव्हा त्या विषयांचा निग्रह कसा करायचा याविषयी सांगतात की इंद्रिये संयमावरी करणे बुजवून घाली. करणे म्हणजे इंद्रिय, ती कर्मेंद्रिय किंवा ज्ञानेंद्रिय यांना कधी कधी बुजवून निघाली, यांना समजून सांगावं लागतं. ते समजून सांगितलं कोणी, समर्थ रामदास स्वामींनी, मना सज्जना भक्तिभावे भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. समर्थांनी आपल्या मनालाच उपदेश केला. तुकाराम महाराजांनी सुद्धा मनालाच उपदेश केला. तुकाराम महाराज म्हणतात सर्व आपला जो परमार्थ, आपलं जीवन म्हणजे आपलं मन आहे. म्हणून म्हणतात मन जे आहे, मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा. ते सगळं मनच आहे. मनच मोक्ष आहे देतं आणि मनच काय होतं आपल्याला बद्ध करतं. म्हणून त्या मनाला पण उपदेश केलेला आहे. तसा ह्या इंद्रियांना कधी कधी इंद्रिय आटोपत नाही तेव्हा त्यांच्या जसं घोडं आहे तर त्या घोड्याला लगाम बाहेर जास्त ओढला की ते घोडं पळायला लागतं आणि लगाम मोकळा सोडला की ते सरळ चालायला लागतं. तसं कधी कधी ही इंद्रिय जितकं आपण जर त्यांना फारच आटोकाट प्रयत्नाने आणि जास्तच त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं त्या एकदम अनंत जन्माच्या संस्कारावर एका क्षणातच मात करायची म्हणून त्यांचा सारखा लगामच ओढला तर ते कधी कधी रस्ता सोडून पळू लागतात. परंतु नाथ महाराजांनी याच्यावर एकनाथी भागवतामध्ये खूप विस्ताराने ह्या घोड्याच्या दृष्टांताचं वर्णन दिलं आहे. आणि तो घोडा त्याला जर समजावून सांगितला हळूहळू आणि त्याला जर मालकाचं मनोगत कळलं तर तो वारू नाचे काचे सुतेनी असं म्हणतात. एका कच्ची दोरी जरी त्याला होटाळी म्हणतात
ते जरी घातलं तरी त्याच्यावर तो घोडा जो आहे तो नाचायला लागतो मालकाच्या नुसत्या संकेताबरोबर. म्हणून ते म्हणतात की करणे बुजवून घाली. ह्याचा विचार जो आहे तो 6व्या अध्यायात माऊलींनी भरपूर केलेला आहे. तर अशा प्रकारचा हा जो पुरुष आहे तो संयम करत असताना, मनाचा निग्रह करत असताना जी करणं म्हणजे इंद्रिये ते बुजून घाली, म्हणजे त्यांची समजूत घालतो. अरे तुम्ही असं केलं तर पुढं तुमचं कल्याण आहे, हे करण्याने तुम्हाला अनर्थ आहे असं समजून सांगतो. मनाची या महाद्वारी प्रत्याहाराच्या ठाणांतरी यमदम शरीरी जागवी उभे. आता ह्या 6व्या ओवीपासून 9व्या ओवीपर्यंत माऊली हे महान योगी आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी चित्ताच्या निरोधाचा किंवा अंतकरणाच्या निग्रहाचा एक उपाय जसा भक्ती सिद्धांत आहे किंवा कर्म सिद्धांत आहे, ज्ञान सिद्धांत आहे, तत्त्वज्ञान, आणि चौथा योग सिद्धांत. वेदामध्ये ही 4 साधनं या ठिकाणी दिसून येतात. तर योग साधना ही त्यांच्या परंपरेतच असल्यामुळं ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा या ठिकाणी हे योगाचं जे काही वर्णन आहे ते माऊली या ठिकाणी देतात. सर्व संस्कृतिकाकारांनी याचा विचार केलेला नाही, पण माऊली वारंवार त्या योगाचं वर्णन करतात. तर ते सांगतात की मनाची या महाद्वारी, मनाचं महाद्वार आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्याहाराच्या ठाणांतरी, आणि त्याचे ठाण म्हणजे ज्या ठिकाणी तो एक चौक म्हणजे आत बाहेर सगळीकडून जाण्याचं, मन बाहेर जातं आत येतं, तेव्हा त्या मनात कोणताही संकल्प जो आहे तो मनातच स्फुरतो. तर त्या मनाचं महाद्वार आहे आणि त्याच्या ठिकाणी प्रत्याहाराच्या ठाणांतरी, आणि त्या ठिकाणी प्रत्याहाराचा चौक आहे. म्हणजे मन विषयाकडे गेलं की लगेच प्रत्याहार म्हणजे काय, तर मन विषयाकडे गेलं की त्याला पुन्हा प्रत्याहार ही येते, प्रतिआर ही येते, त्याला पुन्हा माघारी वळवायचं. प्रत्येक वेळेला अंतकरणाची वृत्ती बाहेर गेली की तिला पुन्हा आतमध्ये आणणं. ह्या चौकामध्ये जो यमदम शरीरी जागवी उभे, आणि ह्या प्रत्याहार करायचा म्हणजे एकदम मनाचा अंत येत नाही, त्याच्या अगोदर त्याला यमदमाचा अभ्यास केला पाहिजे. आणि ते यमदम उभे जागवी, उभा पहारा, जागता पहारा त्यांचा असला पाहिजे. तर हे यम आणि दम असं म्हटलेलं आहे. तर 5 यम कोणते? अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, हे 5 यम आहेत. आणि नियम कोणते आहे? शौच, तप, संतोष, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान, हे 5 म्हणजे 10 हे उभे असले पाहिजे, जागते असले पाहिजे, आणि हे तो करतो. आबधारी नाभी कंठी बंधत्रयाची घरटी चंद्र सूर्य संपुटी सुये चित्त. आधारी नाभी कंठी म्हणजे इथं ही जी स्थानं आहेत ती योगाची सांगितलेली आहेत. ह्याचा जे कोणी जाणकार आहेत त्यांच्या संगतीत राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करायला पाहिजे. केवळ हे ग्रंथ वाचून याचा अनुष्ठान योगाची साधना आपल्याला करता येत नाही. मग तुम्ही म्हणाल ज्ञानोबारायांनी का घातले, तर कोणाला प्रेरणा झाली तर तो शोधून ह्या योगाच्या सिद्ध अशा गुरुकडून मार्गदर्शन घेईल. किंवा तुम्हाला आम्हाला विद्यानंद स्वामीजी सांगायचे की हे जे वर्णन आलेलं आहे याच्यापासून वाचणाऱ्याला, पारायण करणाऱ्याला अदृष्ट निर्माण होतं. आधारी नाभी कंठी. आता या ठिकाणी 3 ठिकाणं सांगितले. आधार म्हणजे मूलाधार चक्र, नाभी म्हणजे मणिपूर चक्र, आणि कंठी म्हणजे विशुद्ध चक्र. ही 3 चक्र आहेत. षटचक्रामध्ये मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि सहस्रार अशी 6 चक्र आहे. कुंडलिनी शक्ती जेव्हा जागृत होते तेव्हा ती ह्या मार्गाने जात राहते. तर त्याच्यामध्ये ह्या आधार म्हणजे मूलाधार चक्र, त्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी तो काय करतो तर बंधत्रयाची घरटी, 3 बंध आहे म्हणजे अनुक्रमाने 3 बंध आहे. मूलाधार चक्राच्या ठिकाणी तो ओडिया आपलं मूळ बंद करतो, नाभीच्या ठिकाणी तो ओडियाना बंद करतो, आणि कंठाच्या ठिकाणी तो जालंधर बंद करतो. अशा प्रकारे 3 बंधाची तो एक प्रकारची घरटी म्हणजे त्याची
जागता पहारा तो देत असतो किंवा गस्त घालत असतो. आणि चंद्र सूर्य संपुटी सुये चित्त, आणि आपलं चित्त त्यावेळेला कुठं इंद्रियाकडे जायचं नाही. मग ते कुठं, तर चंद्र सूर्य संपुटी, चंद्रनाडी आणि सूर्यनाडी म्हणजे इंडा आणि पिंगला ह्या ज्या सुषुम्ना नाडीमध्ये एकीभूत होतात त्या ठिकाणी चित्त सुये, आपलं अंतकरण माघारी आणलेलं अंतकरण त्या इडा पिंगलाच्या संगमाच्या ठिकाणी ठेवतो, सुषुम्ना नाडीमध्ये एकत्रित करतो. समाधीचे शेजेपाशी बांधोनी घाली ध्यानाशी, चित्त चैतन्य समरसी आतुरते. आणि त्याचा जो अभ्यास आहे हा अष्टांग योग आहे की याची सुरुवात कुठून होते, यम नियम आता सांगितले, नंतर आसन, नंतर प्राणायाम, नंतर प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असा याचा क्रम आहे. तर तो क्रम करत असताना त्याचं ध्येय काय आहे, समाधी प्राप्त करणं. चित्तवृत्तीचा पूर्ण निग्रह करून निर्विकल्प समाधीला प्राप्त होणं. निर्विकल्प समाधीमध्ये आता चित्त जे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन झालेलं आहे, तर चित्त आता बाहेर धावेल का, चित्त बाहेर धावणं नाही, धावा घेतं म्हणं. आता इंद्रिय बाहेर जात नाहीत, म्हणून तो काय करतो, समाधीचे शेजेपाशी, समाधीरूपी एक शय्या किंवा बिछाना आहे, तिथं ध्यानाशी बांधून निघाली. त्या ध्यानाचं आणि त्या समाधीचं काय करतो, तिथं त्याला त्या दोघांना एकत्र बांधून टाकतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की बांधून टाकतो म्हणजे समाधी लागेपर्यंत ध्यान करतो, त्या ध्यानापासून परान्मुख होत नाही. जेव्हा त्याला पहिल्यांदा त्याला सविकल्प समाधी किंवा सबी समाधी हे जरी झालं तरी निर्विकल्प समाधी जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत तो माघारी घेत नाही. त्याने आपलं ध्यान आणि समाधी यांना एकत्र बांधून ठेवलेलं आहे. चित्त चैतन्य समरसी आतू रते, आणि त्याचं जे चित्त आहे तर ते चित्त आणि चैतन्य, चित्ताची काय भेट झाली पाहिजे, चैतन्याची भेट झाली पाहिजे. ते चित्ताची चैतन्याशी भेट झाल्यामुळं त्या चैतन्य आतुर रमे, तिथंच ते रमलेलं आहे. जर एकदा ते चित्त चैतन्यात रमलं तर ते बाहेर असणाऱ्या विषयांकडे धावेल का, आता धावणार नाही. असा तो योगाचा अभ्यास करतो. आगा अंतकरण निग्रह तो हा हे जाणीजो, हा अति तेथ विजयो ज्ञानाचा पै. जो अंतकरण निग्रह, ज्याला अंतकरण निग्रह मनोनिग्रह असं म्हणतात, तो हा ते हे याचं असं स्वरूप आहे हे जाणीजो. हे अर्जुना हे तू जाणून घे. हा अति तेथ विजयो ज्ञानाचा पै. आणि हा अति म्हणजे ज्या पुरुषाने मन जिंकलं त्यांनी सर्व विश्व जिंकलेला आहे. तेव्हा हा मनोनिग्रह ज्याला साधला किंवा हा ज्या ठिकाणी मनोनिग्रह अति म्हणजे आहे तर त्याने ज्ञानाचा विजयोपई, तिथं खरा ज्ञानाचा विजय आहे. म्हणजे ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, ज्याला मनाचा निग्रह करता येत नाही, मनामागे नांद्या होऊनी फिरे, तुकाराम महाराज म्हणतात की नंदी बैल असतो, ते गुबू केलं की तो मान हलवतो, पाऊस पडेल का, कारण त्याला काय मालक जसं सांगेल तसं ऐकायचं. तसं मन सांगेल तो ऐकणारा जो पुरुष आहे तो काय आहे, नंदी बैल आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात की हा जो मनुष्य आहे की असा असलं पाहिजे का मनाने जे सांगितलं त्याच्या पाठीमागं धावायचं नाही. त्या मनाचं निग्रह करण्याच्या विषयी आपण असं पाहिजे का मनाला जे आपण सांगू ते मनाने ऐकलं पाहिजे. मन सांगेल तोपर्यंत आपण ऐकू. तर त्या लोकांचं वर्णन केलं. तुकाराम महाराज म्हणतात, येणे नावे तरी जिंकावा संसार, येणे नावे तरी शूर, आणि येर काय ती बापुडी किर अहंकाराची घोडी. अहंकार रूपी मालक त्यांच्या मानगुटीवर बसलेला आहे. किंवा हा मनाचे जे संकल्प विकल्प करणारं मन तो झालेलं आहे मालक, आणि हा स्वतंत्र आत्मा असताना सच्चिदानंद तो त्याच्यावर बसतो आणि तो नील तिकडं जात असतो. जयाची आज्ञा आपण शिरीवाहे अंतकरण, मनुष्याकारे जाण ज्ञानचितो. आणि म्हणतात असं असलं पाहिजे की जयाची आज्ञा अंतकरण शिरीव आहे. ज्याची आज्ञा त्या अंतकरण आहे ना, ज्या पुरुषाने आज्ञा केली की मनाने आता या ठिकाणी नामजप करायचा, मनाने कीर्तनाला जायचं, मनाने आपल्याला भगवत चिंतन करायचं, आणि त्या अंतकरणाला ते मान्य करावं लागतं. याचा अर्थ काय, तो पुरुष खरा काय आहे, शूर आहे. की या ठिकाणी ज्याने मनाला जिंकलं असा जो पुरुष आहे त्याची अंतकरण ही आज्ञा वाहतं. आणि असं जर असेल तर मनुष्याकारे जाणं
ज्ञानची. तो दिसायला मनुष्य आहे पण अंतःकरण त्याच्या ताब्यात आहे. तर तो पुरुष काय आहे, मनुष्याच्या आकाराने ते ज्ञानच आहे, म्हणजे मूर्तिमंत ज्ञान असा पुरुष आहे. म्हणून माणसं काय म्हणतात, मनाचं आमच्या मनाला बरं वाटलं, मनाला बरं वाटलं. पण मनाला बरं वाटलं, त्या मनाने काय केलं, ज्या कल्पना केल्या त्या अनुकूल तुम्ही घडून आणलं म्हणून सुख झालं. परंतु त्या चंचल मनातलं सुख ते सुद्धा तितकंच चंचल आहे. पाण्यावरचा तरंग जसा एका क्षणात उत्पन्न होतो आणि नाश होतो, वीज चमकते आणि नाश पावते, त्याप्रमाणे त्या मनाच्या संकल्पनेने केलेलं जे सुख आहे ते अभिव्यक्त झालं तरी त्याला सुख म्हणेपर्यंतसुद्धा ते सुख राहत नाही. इतकं ते अनित्य किंवा क्षणभंगूर अशा स्वरूपाचं आहे. आता यानंतर माऊली पुढची साधनं सांगतात. आता या श्लोकामध्ये 8व्या श्लोकामध्ये साधनं सांगतात. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकारः एव च जन्म मृत्यु जरा व्याधि दुःख दोषानुदर्शनम. आता 10वं साधन सांगतात. इंद्रियार्थेषु वैराग्यम. मनुष्याला हे ज्ञानरूपी फल आणि त्याचं फल मोक्ष जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे इंद्रियार्थेषु वैराग्यम. इंद्रिय आणि त्या इंद्रियांचा अर्थ म्हणजे त्या इंद्रियांचे विषय आहे. किंवा नेत्र इंद्रिय आहे, त्याचा विषय काय आहे, रूप हा विषय आहे. श्रवणेंद्रिय आहे, शब्द विषय आहे. रसनेंद्रिय आहे, रस विषय आहे. त्वगेंद्रिय आहे, स्पर्श विषय आहे. घ्राणेंद्रिय आहे तर गंध विषय आहे. असे पंचज्ञानेंद्रियाचे पंचविषय आहेत. परंतु ह्या इंद्रियांच्या विषयांविषयी वैराग्यम, ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण झालेलं आहे. म्हणजे हे विषय जे आहेत पंचज्ञानेंद्रियांचे किंवा इंद्रियांचे असणारे विषय, त्या भोगाची कामना त्याच्या ठिकाणी नाही, वैराग्य आहे. वैराग्य कशाला म्हणतात, इहलोकापासून परलोकापर्यंत अनुकूल मानलेले जे विषयाचे भोग आहेत त्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असं म्हणतात. म्हणजे त्या विषय भोगाविषयी ज्याच्या अंतःकरणामध्ये विरक्ती किंवा त्याच्याविषयी वीट आलेला आहे, हे जर असेल तर तो पुरुषाज्ञानाचा अधिकारी होऊ शकतो. इंद्रियार्थेषु वैराग्यम. पुन्हा महत्त्वाचं लक्षण सांगतात अनहंकारः एव च. आणि त्याच्या अंतःकरणात अहंकार असता, अभिमान असता कामा नये. यानंतर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. माणसाने आपल्याला काही का वाटतच नाही काही जन्माचं किती दुःख आहे, परंतु मनुष्याने अनुदर्शनम त्याचं खरं बारकाईनं सूक्ष्मपणे किंवा अनु शब्दाचा अर्थ पश्चात आहे आणि त्या अनु शब्दाचा अर्थ आहे ते दुःख प्राप्त होण्याच्या पूर्वीच. म्हणजे जन्म किती दुःखदायक आहे, तेव्हा ह्या जन्माचं दुःख किंवा मृत्यूचं दुःख, जरा म्हणजे वार्धक्याचं दुःख आणि व्याधी शरीराला होणाऱ्या किंवा मनाला होणाऱ्या चिंता वगैरे आधी किंवा शरीराला होणारे रोग यांच्याविषयी आणि यांच्याविषयी काय करायचं, दुःख दोषानुदर्शनम. त्याच्यामध्ये किती दुःख आहे आणि त्याच्यामध्ये किती दोष आहेत याचं त्यांनी सारखं अनुदर्शन करायचं. म्हणजे ती येण्यापूर्वीच सावध होण्यासाठी हे किती दुःखरूप आहे, म्हणजे थोडक्यात काय संसार कसा दुःखरूप आहे याविषयी त्यांनी नित्य चिंतन करावं किंवा तो करतो. ही लक्षणं त्याची सांगितली. एक पहिलं लक्षण आहे इंद्रियार्थेषु वैराग्य, दुसरं आहे अनहंकार, अहंकार राहित्य, आणि तिसरं आहे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. हे तिसरं म्हणजे 3 लक्षणं याच्यामध्ये सांगितली. जन्मामध्ये मृत्यूमध्ये याच्यामध्ये किती दुःख आहेत ह्या 3 गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे. याविषयी माऊली आता आपल्या प्रवाही आणि हृदयस्पर्शी अशा वाणीतून या ठिकाणी हे वर्णन करतात. आणि विषयाविखी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जिते अथी. विषयाविखी हे जे पंचविषय आहेत त्यांच्याविषयी वैराग्याची मानसी निकी पुरवणी.
वैराग्याची मानसी म्हणजे त्याच्या मनामध्ये सारखी पुरवणी म्हणजे नित्य एक जिवंत अशा प्रकारचा पुरवठा किंवा जिवंत झरा असतो की वैराग्य जे आहे ते वैराग्य नित्य म्हणजे असं नाही वैराग्य ते की कधी आलं पुन्हा गेलं असं नाही. वैराग्याचा झरा जो आहे तो अखंड पाझरत राहतो म्हणजे वैराग्य नित्य जागृत राहतं. ते कुठं राहतं? त्याच्या मनामध्ये वैराग्य नेहमी असतं. स्वामी महाराज सांगायचे परमार्थामध्ये वैराग्य हा पाठीचा कणा आहे. जसं पाठीचा कणा मोडला तर मनुष्य भुईसपाट होतो, तसं ज्याच्या जीवनामध्ये वैराग्य नाही तो मनुष्य कितीही विद्वान असला, कितीही श्रीमंत असला तरीसुद्धा त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही, त्याला खरी शांती प्राप्त होत नाही. म्हणून त्याला पाहिजे काय? फक्त वैराग्य. माऊली सांगतात वितरात गते सारिखा जोडून ठेविला सखा जो आगव्याची भूमिका सभे चाले. वैराग्य अशी गोष्ट आहे की ती एक आपला मित्र आहे आणि तो मित्र आपल्या जीवनात शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याबरोबर असला पाहिजे. ते हे विषय वैराग्य आता सांगणारच इथंच येत्या. तर आणि विषयाविखी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जित्याथी. या ठिकाणी विषयांविषयी त्याच्या अंतःकरणात नित्य वैराग्याचा झरा किंवा पुरवठा आहे म्हणजे वैराग्य कमी होत नाही. वमिलिया अन्ना लाळ न घोटी जेवी रसना अंगण स्वेय आलिंगना प्रेताच्या. वमिलिया अन्ना म्हणजे वांती झालेलं जे अन्न आहे तर आपली रसना लाळ न घोटी जेवी. आपली रसना जीभ कधी ते वांत झालेलं अन्न खावं म्हणून आपण कधी जीभ जी आहे ती लाळ कधी घोटत बसत नाही म्हणजे जीवेने ते खावा असं कधी वाटत नाही. किंवा अंगण स्वे प्रेताची या आलिंगना अंगण स्वे. एखादं प्रेत आहे आणि त्या प्रेतात किती प्रिय व्यक्ती असली तरी त्याला आलिंगन करण्यासाठी न स्वे कोणी पुढं सरसावत नाही. विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे व्याघ्र विवरा न वचवे वस्ती जेवी. विष खाणे एखाद्या माणसाला विष जर म्हटलं तर खाणे नागवे त्याला ते खाववलं जात नाही. जळत घरी न रिगवे एखादं जळतं घर आहे तर कोणी त्याच्यात प्रवेश करतो का? नाही. व्याघ्र विवरा व्याघ्र म्हणजे वाघाचं जे विवर किंवा गुहा असते तर न वचवे वस्ती जेवी. एखाद्याला मुक्काम करायचा तर वाघाच्या गुहेत जायला कोणी मुक्कामाला जाण्याची इच्छा करील का? अर्थात करणार नाही. धडाडीत लोहरशी उडी न घालवे जैशी न करवे उशी अजगराची. हा आता धडाडीत म्हणजे धडधडीत या ठिकाणी लोखंडाचा तापवलेला रस आहे आणि त्या लोहरसामध्ये उडी न घालवे जैशी. कोणी उडी मारील का त्याच्यामध्ये? नाही. किंवा अजगराची उशी न करवे. मोठा अजगर आहे आणि तो अजगर माणसाला गिळू शकतो आणि त्या अजगरा आता आपल्या उशाला घ्यायचं असं कोणी म्हणेल का? म्हणणार नाही. ही एवढी दृष्टांत सांगितल्यानंतर माऊली सांगतात अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे नेदी इंद्रियाचे नि तोंडे काहीच जावो. अर्जुना तेने पाडे अर्जुना त्या प्रकाराने जयाशी विषय वार्ता नावडे. ज्याला हे विषयाच्या गोष्टी लोकांना आहे ना आपण का म्हणून टी व्हीसारखं पाहत बसतो? का म्हणून आपण वर्तमानपत्र वाचतो, कथा कादंबऱ्या वाचतो? का म्हणून लोकांच्यामध्ये जाऊन गप्पा मारतो फिरतो? याचं कारण काय आहे? आपल्याला ह्या पंचविषयाच्याच गोडींची आवड असते आणि हा जो महापुरुष आहे त्याला विषय वार्ता नावडे त्याला विषयांच्या गोष्टीच आवडत नाहीत. निधी इंद्रियाचे नितोंडे कहीच जावो. आणि ते म्हणतात की इंद्रियांच्या तोंडाने तो मनाकडं त्या विषयांना कधीच जाऊ देत नाही. म्हणजे ते इंद्रिय आहेत ना अगोदरच मागे सांगितलं ना प्रत्याहाराच्या ठाणांतरी म्हणजे इंद्रिय विषय जे आहेत ते बिचारे तर जड असतात ते होऊन तर काही इंद्रियाकडे येत नाही पण याचं अंतःकरण इतकं सावध असतं की ते विषय आणि इंद्रिय यांचा संबंध होऊ देत नाही. म्हणून इंद्रियांचे नि तोंडे कहीच जावो. या ठिकाणी ते ते जे इंद्रिय आहे ते इंद्रियांच्या द्वारा ते विषय मनाकडं कधीच येऊ देत नाही. दुरूनच त्यांचा त्याग करतो. जयाचे मनी आलस्य देही अतिकार्ष यमदमी सौरस्य जया शिगा. आणि म्हणतात जयाचे मनी आलस्य. आपल्याला आळस कशाचा आहे?
कथेचा आळस आहे की नाही. आणि त्याला आळस कोणता आहे, ह्या व्यवहाराचा आळस आहे. त्याला संसारी जीवनामध्ये जे काही शब्दस्पर्शादी विषय हे गोळा करणं, भोग घेणं, याविषयी तो कसा आहे, आळशी आहे. जयाचे मनी आलस्य, ज्याच्या मनात विषय भोगाचा कंटाळा आहे. आणि देही अतिकार्ष, आणि तो सारखं अनेक प्रकारची तप, व्रत, वैकल्य, साधना करीत असल्यामुळं त्याचं देही अतिकार्ष, त्याचा देह जो आहे तो रोड झालेला असतो. यमदमी सौरस्य जयाशिवा, आणि ज्याला यमदमामध्ये काय होतं, सौरस्य म्हणजे त्याला आनंद वाटतो, त्याच्यात तो रस घेतो. म्हणजे यमदम म्हणजे साध्य का, तर अहिंसा पाळायचे. आता अहिंसेचं स्वरूप पाहिलं, ब्रह्मचर्य किंवा असंग्रह, कोणत्याच गोष्टीचा संग्रह करायचा नाही. 7वी पिढी क्या खाएगी हा विचार कधीच करायचा नाही. अशा प्रकारचं त्याच्या ठिकाणी ह्या गोष्टी त्याग करण्यात त्याला आनंद वाटतो, किंवा ईश्वर भक्ती करण्यात, प्रणिधान करण्यात आनंद वाटतो. बाह्य शौच, आभ्यंतर शौच आतापर्यंत आपण पाहिले ते करण्यात कष्ट झाले तरी त्याला आनंदच वाटतो. आणि असा जो आहे इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह करणारा, त्याच्यामध्ये त्याला आनंद वाटतो. वास्तविक त्याचा देह कसा होता असतो, देही अतिकार्ष, देह किती रोडावला तरी त्याच्यामध्ये वाटत नाही. त्याच्या आतमध्ये जो आनंद आहे तो आनंद, जसं लोक तीर्थयात्रेला जाताना बद्रीनाथ, केदारनाथ याचा कष्ट होतात, पण आतमध्ये काय असतं, एक एक पाऊल आनंदाने पुढं पडत असतो. तसा तपोव्रतांचा मेळावा, जयाचे ठाई पांडवा, युगांत जया गावा आत येता. तपोव्रतांचा मेळावा, तो अनेक प्रकारची तप करतो, अनेक प्रकारची एकादशीसारखी व्रत करतो, तीर्थयात्रा करतो. आणि ह्या अशा प्रकारची व्रतांचा मेळावा म्हणजे अनेक समुदाय. तो काय एकच व्रत, एकाच प्रकारचं तप करतो असं नाही. जेणेकरून परमात्म्याकडे जाण्यासाठी, आपल्या अंतःकरणाच्या शुद्धीसाठी जी जी साधनं सांगितली असतील ती करतो, किंवा आपल्याला जी शास्त्राने सांगितले त्याचा अनुष्ठान तो करत राहतो. जयाचे ठाई पांडवा, ही सगळी साधनं त्याच्या ठिकाणी आहेत. आणि जया गावा आतू येता युगांत, जर त्याला एकांत स्थानातून जर गावात जायची गरज आली, म्हणजे लोकसमुदायात जाण्याची वेळ आली, तर त्याला वाटतं की युगांत ओढवला, जणू काय आता प्रलयकाल होणार, सगळं आपल्या जीवनाची मोठी हानी होणार आहे. ह्या लोकांच्यामध्ये काहीच, लोक तैसा ओक कदा धरवे ना, त्या ठिकाणी लोकांच्यामध्ये जाऊन काही, तुकाराम महाराज म्हणतात, तेजून या जन भक्ती करा. तुम्ही ह्या लोकांचा त्यागात तो प्रवृत्त असतो. आणि जर त्याला काही प्रसंगाने लोकांच्यामध्ये जाण्याचा प्रसंग आला, गावामध्ये म्हणजे जिथं जास्त लोकांचा समुदाय आहे अशा ठिकाणी, तर त्याला युगांत झाल्यासारखं वाटतं. बहुयोगाभ्यासी हवं, विजनाकडे धावं, न साहे जो नाव संगाताचे. त्याला सगळ्यात जास्त आवडतं काय, योगाभ्यासी हवं. हे यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार हे करावेत असं त्याला योगाभ्यास वाटतो. किंवा त्याला योगाभ्यास, तो ज्ञानयोगाचा अभ्यासक असेल तर त्याला श्रवण, मनन, निधिध्यासन करावं वाटतं. जर तो भगवंताचा भक्त असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. योगाभ्यास म्हणजे परमात्मा प्राप्तीचं जे साधन आहे त्या साधनाचा अभ्यास, त्याच्या अधिकारानुरूप तो करत असतो. आणि त्याला काय, विजनाकडे धाव, जिथं लोक नाहीत अशा एकांत ठिकाणी जाण्यासाठी त्याचं मन धाव घेत असतं. आणि न साहे संगाताचे नाव जो नस आहे, आणि संगात म्हणजे तिथं अनेक लोक आहेत. माणसाला काय, तिथं काही कारण नसतं, कुठेतरी लोक जमा झालेले असतात, भांडण चाललेलं असतं काही, तर तिथं कुठं निवडणुकीसंबंधाने चर्चा, याचा काही संबंध नाही, तरी हा तिथं जाऊन पाहत राहतो. पण हा महापुरुष जो आहे त्याला लोकांचं, एकत्र आलेल्या लोकांच्या समूहाचं नावसुद्धा आवडत नाही. नाराचाची अंथुरणे, पुयपंकी लोळणे, तैसे लेखी भोगणे ऐहिकीचे. आता काय, ऐहिकीचे भोगणे, जर त्याला इहलोकातला, मृत्यूलोकातला जर हे शब्दस्पर्शादी विषय प्राप्त झाला आणि त्याचा भोगण्याचा प्रसंग आपल्याकडे आहे असं त्याला जेव्हा वाटतं, त्याला त्या इहलोकातले भोग भोगावे वाटत नाही. मग त्याला वाटतं काय, माऊली सांगतात, नाराचाचे अंथुरणे, त्याला विषय भोग हे माझ्या सुखाला कारण होत नाही. हा विषय माझ्यासमोर आला, हा विषय म्हणजे नाराचाची म्हणजे बाणांची अंथुरणं किंवा बाणांची शय्या आहे. पुयपंकी लोळणे, विषयाचा भोग घेणं म्हणजे पुयपंक म्हणजे पुवाचा जो चिखल आहे, रक्ताचा पू होतो ना, त्या पुवाचा चिखल किळसवाना, आणि त्याच्यामध्ये आपण सारखं लोळण घेणं आहे. तैसे लेखी भोगणे ऐहिकीचे, तैसे ऐहिकीचे भोगणे, तसे इहलोकातील शब्दादी जे विषयांचे भोग आहे
त्याची तो अशा प्रकारे त्याला लेखतो, अशा प्रकारचं मानतो. आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे कुहिले पिशित जैसे श्वानाचे का. आणि स्वर्गाते ऐकोनी जर त्या हे म्हणतात इथले काय आहे, इथलं सगळे जे शरीर आहेत त्या शरीरामध्ये काय आहे, रक्त मांस मेद अस्थि मज्जा हे आहे, त्याच्यावर त्वचेचं आवरण आहे, पुन्हा ही शरीर उत्पन्न होणारे नाश पावणारे आतमध्ये विष्ठामूत्राचा कोथळा आहे. असं ह्या भोगात काही उपयोग नाही. मग त्यांना म्हणतात या लोकात तू तपश्चर्या कर. पण मग दिव्य भोग आहेत ना, जिथं स्वर्गाच्या ठिकाणी जिथं चिंतामणीच्या सडका आहे, कल्पतरूचे वृक्ष आहे, उर्वशी अप्सरा आहे, आणि शिवाय त्यांच्यामध्ये कोणती मलमूत्रादी प्रवृत्ती नाही, अमृताचं तुला दररोज प्राशन आहे आणि भरपूर आयुष्य आहे किंवा अमर पद तुला प्राप्त होईल. परंतु स्वर्गाते मानसे ऐकोनी, ज्या वेळेला स्वर्गाचं सुखाचं त्याला कोणी वर्णन करायला लागलं की अशा प्रकारे, तर ते म्हणतात तो ऐसे मानी, तो असं मानतो की कुईले पिशित जैसे श्वानाचे का. त्याला काय वाटतं, कुईले पिशित म्हणजे मांस, कुईले म्हणजे कुजलेलं मांस, आणि कोणाचं ते कुत्र्याचं, श्वानाचे कुत्र्याचं कुजलेलं मांस आहे, तशा प्रकारचं आहे त्या स्वर्गातले भोग. तो म्हणतो नको, हे भोगसुद्धा मला, त्याला स्वर्गलोकातले भोग आवडत नाही. आणि इंद्रपदाधिक भोग नव्हे तो भवरोग, असं तो मानतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होतील. आणि अशा प्रकारचं जर विषयाचं वैराग्य इहलोकाविषयी किंवा परलोकाविषयी आपल्या जीवनात निर्माण झालं तर माऊली त्या भाग्याचं वर्णन करतात. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य. जणू काही असं विषय वैराग्य निर्माण झालं अंतःकरणामध्ये आपल्याला, इहलोकातलेही भोग नको आणि परलोकातलेही भोग नको, तर ते आत्मलाभाचे भाग्य, आपल्याला निश्चित आत्मप्राप्तीचं भाग्य उदयाला आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ अशा पुरुषाला निश्चित आत्मज्ञान होणार. म्हणून म्हणतात की हे जे सांगितलेलं आहे ते आत्मप्राप्तीचं भाग्य आहे. आणि त्यांनी होतं काय, हे भाग्य लाभलं, हे वैराग्य निर्माण झालं तर होतं काय, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. जीवाला ब्रह्मानंद प्राप्तीची योग्यता प्राप्त होते. म्हणजे तो जीव नेहमी ह्या ब्रह्मानंदाला प्राप्त होतो, त्याला आता काही वाटत नाही. हे नित्यानंदापुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुढे ते क्षीण. जेथे न सरेचे वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो. नेगो म्हणून या त्यागीती परवते घेऊ संग सुख हरीच्या सांगाते. गाऊ आणू रूप पाहुनी निरुते हसो खेळो ठाई जेवू सांगाते हो. अशा प्रकारच्या त्या गवळणींचा भाग्य, त्या परमात्म्याशी क्रीडा करण्याचा त्यांना प्रसंग प्राप्त झाला. इथं ज्ञानामध्ये आत्मरती आत्मक्रीड होण्याचं भाग्य त्याला प्राप्त होईल. ऐसा उभयभोगी त्रासू देखशी जेथ बहुवसू तेथ जाण रेवासो ज्ञानाचा तू. ऐसा उभयभोगी म्हणजे इहलोकातले किंवा परलोकातले भोग यांच्याविषयी ज्याच्या अंतःकरणात त्रास म्हणजे त्याच्याविषयी कंटाळा, उद्वेग निर्माण झाला, तेथ जाण ज्ञानाचा रहिवासू देखसी. त्या ठिकाणी ज्ञान राहायला आलेले, ज्ञानाचा रहिवास म्हणजे ज्ञानाचं वास्तव्य त्या ठिकाणी होणार आहे, असं हे अर्जुना तू जाण. आता असा जो पुरुष आहे मग तो लोकदृष्टीनं लोककल्याणासाठी काही करतोच की नाही असं आपल्याला वाटेल. म्हणजे तो फक्त असा एकांतामध्येच राहतो का. असे काही पुरुष आहे की ते एकांतामध्ये पण राहतात आणि काही लोकांमध्ये पण राहतात. दोन्ही जीवनमुक्तच आहेत, परंतु एक आपल्या आत्मानंदामध्ये निर्भर राहतो आणि एक जगत कल्याणासाठी, लोकसंग्रहासाठी किंवा पूर्वसंस्काराने किंवा ईश्वराच्या इच्छेने किंवा स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी आत्मनो मोक्षार्थम जगद हितायचं, आपलाही मोक्ष आणि जगाचाही कल्याण होईल अशा प्रकाराने काही कर्म करताना आपल्याला दिसतो. तर त्याच्याचं वर्णन करतात की असा जो पुरुष आहे, नाही तर सगळे लोक काय म्हणतील की ज्ञान म्हणला का एकटाच राहायला पाहिजे, त्यांनी कोणाचा संबंध नाही. तर त्या आपल्या वेदामध्ये किंवा आपल्या संत वाङ्मयामध्ये जीवनमुक्ती मानलेली आहे. नाहीतर मग जीवनमुक्ती झाली आणि कोणाच्याच कामाचा नाही, एकटाच बसला किंवा असा पुरुष म्हणजे काय, शरीर असल्यावर शरीराच्या क्रिया होणारच की नाही, भूक तहान श्वास हे सगळं चालणारच की नाही. आणि तुम्ही म्हणतात काहीच करू नये, असं जर झालं तर म्हणजे त्याला काय करावं लागेल, मरण आहे की नाही. म्हणजे तो कोणती मुक्ती होईल, ती विधेय मुक्ती होईल, जीवनमुक्ती मानणार नाही. वेदाचं मुख्य तात्पर्य आहे जीवनमुक्तीची सिद्धी किंवा जीवनमुक्तीचं कथन. म्हणून या ठिकाणी असे लोक करतात, पण करत असताना ते जीवनमुक्त आहेत
परंतु जीवनमुक्त असूनही त्या ठिकाणी ते लोककल्याणासाठीही करतात आणि त्यांचा जो बोध आहे तो बोध त्याच्यामुळं कधी मलिन होत नाही. तर त्यांचं वर्णन करतात. आयसा उभे आपलं आणि सचाडाचे परी इष्टापुरते करी. स्वामी महाराज म्हणायचे, जर एखादा मनुष्य असं आहे की काहीच करत नाही, नुसता जागेवर राहतो, किंवा हे ज्ञान झाल्यावर त्याचा देहच नसला पाहिजे, मग म्हणजे याचा अर्थ काय, त्याला तो विदेह कैवल्य प्राप्त होतं, आहे की नाही. आणि मग ज्ञान झाल्यावर काय होणार, ज्ञान झालेला पुरुष काहीच करणार नाही किंवा देह पडणार असं जर तुम्ही म्हटले तर मग काय झालं, ज्ञान हा एक रोगच झाला, आहे की नाही. कोणी थंडी तापाने गेलं, कोणी करोनाने गेलं, आणि हा कशाने गेला, ज्ञानाने गेला. ज्ञान झालं म्हणजे त्याचं आयुष्य उरलेलं असतं, प्रारब्ध प्राप्त कर्म तो करत असतो. त्यांनी सांगितलं, कालच आपण सांगितलं, कुंभाराच्या चाकाला गती दिली आणि दंड जरी काढून घेतला तरी पूर्व जी गती दिली त्यामुळे ते फिरतच राहतं की नाही. लसूण एखाद्या ताटात ठेवला, काढून घेतला तरी त्याला काही वास राहतोच की नाही. तसं ज्ञान जरी झालं तरी पूर्वसंस्कार वशे करून तो हाले चाले, तो त्या ठिकाणी हालचाल करताना, व्यवहार करताना दिसत असतो. ही मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे. पण अज्ञानी लोक त्याला काय म्हणतात, लोकपिशे करता म्हणते. तो एखादी क्रिया केली का म्हणतात हा ज्ञानी नाही, हा करता आहे. त्यांनी विषय भोग करताना दिसला का हा ज्ञानी नाही, हा काय आहे, भोक्ता आहे, असं म्हणत असतात. म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन करणं म्हणजे जीवनमुक्तीवर आरूढ होण्यासाठी आपण ती जीवनमुक्ती समजावून घेणं आहे. ज्ञानोबराय या ठिकाणी आपल्याला जीवनमुक्ती सांगतात. जगामध्ये अध्यात्माच्या विश्वामध्ये असे दोन आचार्य आहेत की संत श्रेष्ठ ज्ञानोबराय आणि भगवतपूज्यपाद शंकराचार्य, की ज्यांनी ह्या जीवनमुक्तीचं वर्णन केलेलं आहे. आणि तुम्ही आम्ही सुद्धा काय करायचं, माणसाने काही करू नये, नुसतं आता हे वर्णन चाललं आहे ना मुक्ताचं, ज्ञानीपुरुषाचं, याचं वर्णन आपण करत जावं, वर्णन ऐकत जावं, त्याचं चिंतन करत जावं. त्यांनी होतं काय, दे हरपले आपण पे पावे तै संता ते पाहता घेऊसावे. आपलं हरवलेलं आत्मतत्व आपल्याला जर मिळवायचं असेल तर संतांचं जीवनचरित्र पाहावं, त्यांचा शोध घ्यावा, त्यांच्यापासून श्रवण करावं, त्यांची संगती करावी. का तर मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैशी दीपे दिशे पाहता वस्तू आपुली. जर आपली वस्तू हरवली असेल तर दिव्याने आपल्याला मिळते की नाही, तसं ह्या मुक्त पुरुषाचं वर्णन करता करता आपलीही मुक्तता एक दिवस होऊन जाईल. म्हणून आपण अशा प्रकारचं चिंतन करावं. तर ते म्हणतात हा पुरुष काय करतो, सचाडाचे परी. एखादा माणूस सचाड म्हणजे सकाम पुरुष आहे. त्याला जर एखादी इच्छा असेल ती वस्तू प्राप्त करण्यासाठी तो सगळ्या प्रकारची कर्म करतो. विशेषतः आपल्या धर्मशास्त्रामध्ये इष्टापुरतं दत्तकर्म सांगितलेले आहे. इष्टकर्म म्हणजे यज्ञयागादी करणं, पूर्तकर्म म्हणजे या ठिकाणी गंगेवर घाट बांधणं किंवा विहिरी खोदणं, वृक्षारोपण करणं, अशा प्रकारचं बगीचा लावणं, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्तकर्मामध्ये येतात. आणि दत्तकर्म म्हणजे एखाद्याला अन्न, धन, वस्त्र यांचं दान देणं. तर हा सगळं इष्टापुरतं किंवा दत्त ही सर्व प्रकारची कर्म करीत असतो. परी केले पण शरीरी व स्वनिधी. पण ही गोष्ट आपण केली आणि मी इष्टकर्म करणार आहे किंवा मी दान देणार आहे, हे त्याच्या अंतकरणाच्या गावाला कधीही स्पर्श करत नाही. नाही तर करीत नाही असं नाही, पण करून तो काय आहे, अकर्ता आहे. वर्णाश्रम पोषके कर्मी नित्य नैमित्तिके तया माझी न ठके आचरता. वर्णाश्रमाला पोषक असं म्हणजे त्या वर्णाला म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा आश्रम म्हटलं तर ब्रह्मचर्य, ग्रस्त, वानप्रस्थ, संन्यास आश्रम, ह्या आश्रमाला योग्य म्हणून शास्त्राने जी कर्म किंवा जी आचारसंहिता सांगितलेली आहे ती नित्यकर्म सांगितलेले आहेत, नैमित्तिक कर्म सांगितलेले आहे. वंदन हे दररोज केलं पाहिजे अशी कर्म सांगितले. श्राद्धादी कर्म त्या वेळेला केली पाहिजे, ही सगळी तो करतो. त्या माझी काही न ठके आचरता. नाहीतर आम्ही ज्ञानी आहे आणि या ठिकाणी आम्हाला वडिलांचं श्राद्ध करण्याची काय गरज आहे असं तो म्हणत नाही. न ठके आचरता, त्या कर्माचरणामध्ये तो कधी उणीव होऊ देत नाही किंवा ती कर्म थांबवत नाही, कर्म करत राहतो. परी हे मी या केले की हे माझेनी सिद्धी गेले, ऐशे नाही ठेविले वासने माझी. परंतु हे कर्म मी केलेले आहे, हे कर्म माझ्यामुळं सिद्धीला गेलेलं आहे असं त्याच्या वासने माझी ठेविले नाही. त्याच्या अंतकरणात अशा प्रकारची वासना किंवा अशा प्रकारचा अंतकरणात भाव कधीही निर्माण होत नाही. जैसे अवचितपणे वायुशी सर्वत्र विचरणे की निरभिमान उदयजने सूर्याचे जैसे. जसं म्हणतात
वायूशी सर्वत्र, वायू सगळीकडे फिरतो की नाही, सर्वत्र विचरण आहे, सर्वत्र विचरण करतो म्हणजे वारा फिरतो. त्याला अभिमान असतो का, मी इकडं फिरतो इकडं फिरतो, सगळीकडं फिरत असतो, पण अभिमानाशिवाय. सूर्य दररोज उगवतो की नाही, पण सूर्य कधी असा विचार करतो का, मी जर उगवलं नाही तर हे लोकांचं कसं होईल, आहे की नाही, मावळल्यानंतर आता यांचं कसं होईल, याच्याबद्दल काही नाही. तो आपल्या वेळेला उगवतो, वेगळेला मावळतो. परंतु हे करत असताना त्याच्या ठिकाणी निरभिमान उदयजने, त्याचा उदय हा जसा अभिमान रहित असा होतो. का श्रुती स्वभावता बोले, म्हणजे आता सगळी कार्य सूर्याच्या प्रकाशात होतात की नाही, पण सूर्य कधीही त्या कार्याचा अभिनिवेश धारण करतो का, नाही. म्हणून माणसाने जे जे काही करावं, दानादी पुण्यकर्म, तर हे याच्याबद्दल कधीही अभिमान धरू नये. का श्रुती स्वभावता बोले, का गंगा काजे विन चाले, तैसे अवष्टंबहीन भले वर्तने ज्याचे. का श्रुती जी आहे ना, स्वभावता बोले, स्वाभाविक सहजच बोलते. मानवाचं कल्याणच त्याच्यातून होतं, परंतु ते मानवांच्या कल्याणासाठी मी आहे, आपण म्हणतो की जे लोक श्रुतीचा आश्रय करतील त्यांचं कल्याण होईल, जे नाही करणार त्याचं होणार नाही, हे आपण आपल्या दृष्टीनं म्हणतो. श्रुती कधी ह्या भावाने झाली का प्रवृत्त, केवळ संपूर्ण मानव मात्राचं कल्याण व्हावं ही तिची स्वाभाविक काय आहे, इच्छा आहे, सहजच इच्छा आहे. त्याच्याबद्दलचा अभिमान श्रुतीनं कधीही बाळगलेला नाही वेदाने. गंगा काजे विन चाले, गंगा आपली समुद्राला मिळायला स्वाभाविक जात असते, मग त्याच्याबरोबर तटावर असणाऱ्या अनेक वृक्षांचं पोषण होतं, कोणी स्नान वगैरे करून पापाचं क्षालन करतं, अनेक जलचर तिच्यामध्ये निमज्जन करत असतात किंवा त्यांचं जीवन चालू राहतं. परंतु याचा गंगेला काय अभिमान आहे का, नाही. अवष्ट तैसे फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. आता असं जशी गंगा आहे तैसे अवष्टंबहीन जिने भले वर्तने ज्याचे, तसं ज्याचं वर्तन म्हणजे ज्याचा व्यवहार हा काय आहे, अवष्टंबहीन आहे. म्हणजे कशाही प्रकारे तो जो आहे तो अहंकार रहित असा आहे. राहिलेला विषय जो आहे, आपली नियोजित वेळ संपली. भगवान परमात्मा करो आणि आपण ज्या ज्ञानीपुरुषांच्या लक्षणाचं चिंतन करत आहोत, तर ती लक्षणं आपल्या अंतःकरणामध्ये कायमची ठाण मांडून बसोत आणि आपल्यालाही ती ब्रह्मानुभूती प्राप्त हो. म्हणून ज्ञानोबारायांच्या सत्तेतून, ज्ञानोबारायांच्या चरणी अशा प्रकारची ही लक्षणं आपल्या जीवनाचं सार सर्वस्व आपल्याला वाटावी आणि ती आपल्या प्रत्यक्ष अनुभूतीत यावी, यासाठी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय.